या ठिकाणी मी तुम्हाला एक थंबनेल दाखवतोय। थंबनेल म्हणजे तुमचा व्हिडिओ YouTube चॅनलचा जो व्हिडिओ असतो तो लोकांनी बघावा म्हणून तुम्ही जे चित्र टाकता त्याला थंबनेल म्हणतात। या थंबनेलमध्ये असं दिसतंय मऊ लुसलुसीत चपाती तोंड। यशस्वी यूट्यूबर होण्यासाठी 1 दिवसाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम वसई विरारचे युवा आमदार क्षितिज जितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे ठेवला होता। परेश किणी आयोजित आणि स्टॅनी गोम्स आयोजित हा कार्यक्रम 7 जुलैला बहुजन विकास आघाडीच्या नालासोपाराच्या कार्यालयात होता। आंतरराष्ट्रीय कोच विवेक मेहत्रे यांचं तिथे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत छान असं लेक्चर होतं। अनेक यूट्यूबर्स कुठून आले होते। मी आणि माझ्या फ्रेंड्सही आम्ही तिथे पोचलो। काहीतरी शिकायला मिळेल। एक यशस्वी यूट्यूबर होण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचं प्रशिक्षण अगदी विनामूल्य होतं। सर्वात प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील हे आले आणि त्यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि यूट्यूबर्स होण्यासाठी काय आणि कसं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल काय त्याच्या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती दिली। यशस्वी यूट्यूबर व्हा हा त्यांचा कार्यक्रम खूप चांगला आहे। यूट्यूबर होण्यासाठी काय लागतं त्याला आईस्क्रीम लागतं म्हणजे आवर आत्मविश्वास किंवा इच्छाशक्ती सबर सकारात्मक दृष्टिकोन या सुद्धा या महत्त्वाच्या गोष्टी मी आईस्क्रीम लागतं। त्याबरोबरच त्यांच्या पुस्तकाला तुमच्या यूट्यूब चॅनलच्या निर्मितीवर त्यासाठी योग्य आराखडा तयार करण्याची या कार्यशाळेसाठी आहे। आता यूट्यूबर खूप आहेत आपण बघितलं असेल म्हणजे काही जण आपोआप यूट्यूबर होतात आणि नितीन गडकरी एकदा सांगितलं की त्यांची भाषणं जी यूट्यूबला जातात त्याचा त्यांना महिन्याला 4-5 लाख रुपये त्यांच्या घरी पोहोचतात। म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही यूट्यूबर बनलात समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत आणल्या रिसर्च करून चांगली माहिती लोकांपर्यंत आणली लोकांना आत्मविश्वास निर्माण केला तुमच्या स्वतःबद्दल लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला तर तुमचे यूट्यूब सबस्क्रायबर खूप असतील तर आपोआपच तुमचा बँक भरत राहील। त्यामुळे एक चांगली निर्मिती करा। सहसा कोणी असं प्रशिक्षण देत नाही पण इथे विवेक मेहत्रे यांनी छानपैकी आम्हाला सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं की तुम्हाला काय काय करावं लागेल। या ठिकाणी मी तुम्हाला एक थंबनेल दाखवतोय। थंबनेल म्हणजे तुमचा व्हिडिओ YouTube चॅनलचा जो व्हिडिओ असतो तो लोकांनी बघावा म्हणून तुम्ही जे चित्र टाकता त्याला थंबनेल म्हणतात। या थंबनेलमध्ये असं दिसतंय मऊ लुसलुसीत चपाती तोंड 3 पदरी मऊसूत चपाती। एका साध्या चपातीचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे की मऊ आहे लुसलुसीत आहे तोंडात टाकताच विरघळणारी आहे वगैरे वगैरे वगैरे। समजा तुमच्यापैकी एखाद्या महिलेला मी सांगितलं असतं की चपाती कशी बनवायची याचा YouTube व्हिडिओ बनव तर काय रिॲक्शन झाली असते तुमची मला सांगा काय झाले असते? हे तर सगळ्यांना येतं। आपली प्रत्येकाची बहीण आई मिसेस मुलगी बनवते घरात चपाती चपातीचा काय व्हिडिओ टाकायचा असं बोलला असतात की तुम्ही? तुमच्या माहितीसाठी सांगतो तिच्या चॅनलचंच नाव आहे सोलापुरी ताई। या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळाले असते असा तुमचा अंदाज मला सांगा। तुमचा उगाच वाढवून सांगू नका की चपाती कशी बनव साधी हो पिठाची कणिक घ्यायची इतकं साधा विषयाच्या या चपातीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळाले। हे गाणं ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी बहुतेक सगळ्यांनी ऐकलं तर खूप गाजलेलं गाणं आणि मी असं त्या करोनाची पहिली वेव संपत आली होती आणि असं सगळं विवेक मेहत्रे सरांनी बरंच काही आम्हाला नॉलेज दिलं यूट्यूब विषयी। थंबनेल कसं असावं त्याचबरोबर टायटल कुठलं टाकावं कुठले व्हिडिओ टाकावेत कधी पोस्ट करावेत सबस्क्रायबर कसे वाढवावेत व्ह्यूज कसे वाढवावेत यासाठी खूप साऱ्या टिप्स दिल्या। त्यांचे 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम मी बोलत आहे करण राजपुरोहित करण ब्रू या नावाने त्याचा चॅनल आहे। 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर त्याचे आहेत। मी क्षितिज दादा यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे। करण राजपुरोहित आपल्या नालासोपाराला हा राहतो। वसई विरारमधील यूट्यूबर्स की ज्यांचे 1 ते 2 लाखापेक्षा फॉलोअर्स आहेत अशांचा सत्कार देखील करण्यात आला। कब था कि इस फील्ड में आना और अपनी करियर बनाना और अभी काफ़ी अच्छा कर रहा हूँ।
काफ़ी ब्रांड्स अच्छे मिल रहे हैं और रिकग्निशन मिल रही है, बड़े बड़े पॉलिटिशियंस से, बड़े एक्टर्स से, तो बहुत अच्छा लगता है। मेरी फैमिली भी प्राउड है। तो या आपके बच्चों को भी अलाउड करो सारी चीज़ों में, और अगर आपका कंटेंट अच्छा है तो लोग आपको प्यार देंगे ज़रूर। और आप म्हणणं मांडत असतो, यश मानेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जवार में जो मुद्दा उठाया था जहाँ पे पानी नहीं था, आज 100 मिलियन लोगों ने कमेंट किया वो वीडियो पे, तब जाके जवार में कुंडाचा पाड़ा गांव में पानी आया था। उनके 1 साल पहले ही मैं खुद दादा के पास आया था, तो दादा ने बोला कि तुम लोग काम करो, हम सब पूरे वसई विरार आपके साथ है। खुद दादा वो भी हमारे साथ है, और जो दादा पढ़े लिखे MLA है, आज उनके वजह से हम दिल्ली में भी काम करने को जाते हैं, तो दादा का नाम आता ही आता है। 10 में से 2 जन सिद्धि दादा का नाम लेते ही लेते, ये चीज़ अच्छा लगता है। तो कुंडाचा पाड़ा गाँव जो जगह है वहाँ पे पानी भी लाने का काम हो गया है, तो दादा को ऐसे ही बोलूँगा, ऐसे हम जितने भी यूट्यूबर्स हैं उनको ऐसे ही सपोर्ट करो, सोशल वर्कर को सपोर्ट करो, जिससे हमको लगता है कि हम कुछ कर सकते हैं इस देश के लिए, समाज के लिए। तो एक बार मेरे लिए दादा के लिए जोरदार तालियां होते। 12 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत विकी मलिकचे। मी कितीपर्यंत विनंती करतो की त्यांच्याबद्दल सन्मान करायचे। सो बेसिकली मैं बॉडी बिल्डिंग को कवर करता हूँ, बॉडी बिल्डिंग के बारे में सारे इंडियंस को बताता हूँ, और पिछले ऑलमोस्ट 4 ईयर से मैं कर रहा हूँ, और मैंने काफ़ी नेशनल बॉडी बिल्डर्स को प्रमोट किया है। मतलब प्रमोशन का काम करता हूँ मैं, क्योंकि बॉडी बिल्डिंग को इतना ज़्यादा रिकग्नाइजेशन नहीं मिलता। सो बेसिकली मैं ट्राई करता हूँ उनको प्रमोट करने का एंड उनको ब्रांड दिलाने का। एवरीथिंग आई डू फॉर बॉडी बिल्डिंग। आई लव टू डू बॉडी बिल्डिंग, मुझे भी पसंद है, मैं भी करता हूँ। फिटनेस में बहुत ज़्यादा ध्यान देता हूँ, लोगों को अवेयर करता हूँ, एंड मुझे ऐसा लगता है कि जितनी भी यूथ है सबको फिटनेस पर ध्यान जरूर देना चाहिए। बोलवत आहेत जयेश राजगुरू यांचं एज्युकेशनवर आधारित यूट्यूब चॅनल आहे। बस आजच स्वतःचा पहिला व्हिडिओ अपलोड करतील, तर प्लीज मेक इट अ हॅबिट अँड कॉन्स्टंटली बी कन्सिस्टंट अँड गिव्ह इट युअर बेस्ट। थँक्यू व्हेरी मच। आम्ही हे सुरुवातीला माझा पार्टनर आणि मी हे टाइमपासमध्ये चालू केलं की चला बघूया काय, परंतु लॉकडाऊनमध्ये जेव्हा पूर्ण वसई विरार घरामध्ये होते तेव्हा मोठ्या चॅनलवर वसईत काय चाललंय फक्त आम्ही दाखवत होतो, आणि लोकांनी तेव्हापासून आम्हाला डोक्यावर उचललं, आणि आज 2,33,000 आमचे सबस्क्रायबर आहेत। परंतु आमच्या प्रेक्षकांना मारझोड, मर्डर, बलात्कार, रेप ह्या बातम्या आवडतात, पण आम्ही एखादी सामाजिक बातमी टाकली, एका कार्यक्रमाची बातमी टाकली तर लोक ती पसंत करत नाहीत। माझं असं म्हणणं आहे की लोकांनी प्रत्येक बातमी ही आवडीने बघितली पाहिजे, कारण प्रत्येक बातमीत एखादा कार्यक्रम असेल त्यामागे अनेक लोकांचे श्रेय असतं, अनेक लोकांचं कौशल्य त्याच्यामध्ये लागलेलं असतं। सबस्क्राइबर्स त्यांचे आहेत। मी दादाने विनंती, क्योंकि अगर आपको यूट्यूब चैनल चलाना है तो दादा को देखकर सीखिए। आप मुझे बोलेंगे क्यों दादा तो यूट्यूब चलाते हैं और सोशल मीडिया से बहुत चिढ़ते भी है, दूर भी रहते हैं। इन्हें कहने का मतलब सोशल मीडिया का इस्तेमाल करने के लिए ढंग से करिए। एक भाषण मुझे याद है। नमस्कार, मी नायगाव कोळीवाडा इथून आली आहे। तर माझ्या चॅनलचं नाव आहे वसई करीन बाय, आणि माझ्या चॅनलवर स्पेशल असं कोळी कल्चरल असतं, कारण की बाजूलाच मार्केट आहे, बाजूलाच धक्का आहे, आणि मी स्वतः कोळी आहे, तर मी सगळं आपलं कोळी कल्चर दाखवते, आणि मला सगळे खूप चांगला रिस्पॉन्स देण्यात येतो। थँक्यू। माझं नाव दवेश प्रकाश पोकळे, आणि म्हणजे मला प्रेमाने सगळ्या अशा दव्या वगैरे बोलायचे, म्हणून मी दव्या असं माझ्या चॅनलचं नाव ठेवलं होतं। खूप पहिला म्हणजे मला माहिती नव्हतं मी या शहरात कधी येणार होतो, तेव्हा मी ॲक्टर सोल असं काहीतरी नाव ठेवलं होतं, आणि आम्ही 4-5 लोक आम्ही एकत्र येऊन काहीतरी असे वाईन्स बनवायचो, काहीतरी क्रिएट करायचो, आणि मग नंतर मला कळायला लागलं की याच्यावरून आपण बऱ्यापैकी खूप काही करू शकतात। जेव्हा माझे 1,000 सबस्क्रायबर चालू होते तेव्हा मला खूप लोकांनी कॉल करून बोललं होतं की चांगलं ॲक्टिंग करतो, चांगलं करतो वगैरे। मग तसं सुरुवात झाली, आणि मग नंतर मजा यायला लागली फिल्मिंगमध्ये। उपस्थित सर्व मान्यवर, बरेचसे कार्यक्रम तुमचे मी अटेंड केलेले आहे, परंतु तुमचा आभार मानतो की तुम्ही आपल्याकडे, आणि मला वाटतं 2-3-4 वर्ष झाले असतील हा कार्यक्रम इकडे लवकर व्हावा असे प्रयत्न चालू होते। आज सत्कार बऱ्याच लोकांनी झाले।
लोक अचीव्ह करू शकतात, पैसे कमवू शकतात, हे आपल्याला नाही. जेवढ्या लोकांचे सत्कार झाले आणि सगळे स्थानिक लोक, म्हणजे 8 वर्षाआधी केलेलं चॅनल, जेव्हा यूट्यूब ॲज अ प्रोफेशन बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. सगळ्याच जे यूट्यूबर्स आपल्या तालुक्यातले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही एक इन्स्पिरेशन नवीन जनरेशनला आहात. ह्यांचं पण एक दिवशी वेगवेगळ्या जे यूट्यूबर्स आहेत त्यांचं एक दिवशी लेक्चर, म्हणजे सगळ्यांचं एकत्र नको, 10, 12, 15 होते, सगळ्यांचं एका दिवशी नको, पण ते एक सिरीज की ह्यांचा अनुभव, ह्या लोकांनी कशासाठी ते चॅनल चालू केलेलं, काय अडचणी आल्या, त्या अडचणी ह्या लोकांनी पार कशा पाडल्या आणि आज ज्या स्टेटसवर आहेत, ते ज्या स्टेजवर आहेत, ज्या अडचणी ह्यांनी केल्या ते आपल्या नवीन जे यूट्यूब चॅनल जे चालू करणार असेल त्यांनी कसे पार पाडल्या पाहिजे, त्या हिशोबाने मला वाटतं ह्यांचं सगळ्यांचं दर आठवड्याला एक ज्यांचा टाईम घेता येईल दर आठवड्याला एक, म्हणजे जेव्हा तुम्ही ह्याचा लाइफस्टाइल बहुत जगह पे जाना पड़ता रहेगा, कैमरा लेके हाँ धूप है कि नहीं है, लाइटिंग बराबर है कि नहीं है, सब गदा मजूरी करना पड़ता है सबके सामने. तुम्ही इन्स्पिरेशन आहात, तुम्हाला टाइम द्यावा लागेल. स्टुपिड पीपल कम्पीट, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, मूर्ख लोक कम्पीट करतात, हुशार लोक कोलॅबरेट करतात. तुम्ही ह्यांना कॉम्पिटिशन म्हणून बघू नका, ह्यांच्याबरोबर जे नवीन लोक आहेत त्यांच्याबरोबर कसं कोलॅबरेट करता येईल आणि दोघांनी मिळून मोठे कसे होतात त्या हिशोबाने आपण बघितलं पाहिजे. स्टुपिड पीपल कम्पीट, स्मार्ट पीपल कोलॅबरेट. आपण कसं टाईम देऊ शकतील, तुम्ही सगळे बिझी असतील, म्हणजे कॉमेडीपासून, न्यूजपासून, सोशलपासून, लाईफस्टाईलपासून, गेमिंगपासून, म्हणजे गेम खेळण्यासाठी लोक पैसे भरतात. वन ऑफ माय ब्रदर्स ही इज प्रॉब्ली युअर सबस्क्रायबर. आजचा हा 1 दिवसाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम खूप छान झाला, सगळ्यांना खूप आवडला. अगदी विवेक मेहत्रे सरांनी सगळ्यांना खूप छान नॉलेज दिलं, त्याच्यासाठी त्या सरांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात देखील आलं. तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सहित.